पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या सर्वत्र चर्चेत आहे. एका गंभीर अपघातात एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जुन्नरमधील बनकर फाटा ते जुन्नर या मार्गावर गणपती फाट्याजवळील एस कॉर्नर परिसरात हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी हे आपल्या कारने प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या हायवा ट्रकशी त्यांची जोरदार धडक झाली. धडक इतकी तीव्र होती की कारचे मोठे नुकसान झाले आणि अपघाताची तीव्रता लगेचच लक्षात आली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना वाहनातून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनंता गवारी यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती, त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याकडे हलविण्यात येत होते. मात्र दुर्दैवाने मार्गातच त्यांचा मृत्यू झाला आणि ही बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली. या अपघातात इतर 2 व्यक्ती देखील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, परंतु पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक पुन्हा सुरळीत केली. या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. या अपघातात सहभागी असलेला ट्रक हा स्थानिक कंपनीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे आणि त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. मात्र वेगमर्यादा, रस्त्याची स्थिती आणि इतर तांत्रिक बाबींचा विचार केला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या मते या भागात यापूर्वीही अपघात घडले असून हा परिसर धोकादायक असल्याची चर्चा वारंवार होत असते. त्यामुळे या मार्गावर अधिक सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी पुन्हा एकदा पुढे येत आहे. ही घटना प्रत्येकासाठी एक इशारा आहे की वाहन चालवताना सतर्कता आणि नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे. वेगावर नियंत्रण ठेवणे, योग्य अंतर राखणे आणि रस्त्यावरील परिस्थिती लक्षात घेणे यामुळे अनेक अपघात टाळता येऊ शकतात. या दुर्दैवी घटनेमुळे एक कुटुंब आपला आधार गमावून बसले आहे आणि संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी मिळून ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.